Oh
चित्ती असू द्यावे समाधान, तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वार करी संतांची, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज जना, महायोग पीठे तटे
पूज्य असे कैलासवासी द्रौपदबाई दत्तात्रय जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला समस्त जाधव परिवार. आजींच्या पश्चात आजींना 3 मुले सुनाना नातवंडे असा गोड परिवार, कीर्तनाला उपस्थित गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ, माझे आई वडील, आजी आजोबा, सर्वच नातेवाईक, माझे गुरुवर्य, आमचे बाबा, अंकल, एकदा पकवाजासाठी पीटी मास्तरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. काय नाही जोरदार. सर्वच पाहुणे मंडळांच्या चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगारायाचे एकनिष्ठ भक्त आणि पंढरीची पायवारी करणारे महान वारकरी संत, कलियुगामध्ये मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे असे एकमेव संत की ज्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात दगडासहित तरल्या, ते संत विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकारी की ज्यांचा गाथा हा पंचमवेद मानला जातो असे असणारे श्री क्षेत्र देहूनिवासी संत. आता देहूनिवासी संत म्हटल्यावर कोणते संत? बराजी सांगा कोणते संत? कोणते संत? आजी मोठ्याने बोला, मी काय केस बीस करणार? आजोबा सांगा कोणते संत? आता सर्वांना सांगायचं कोणते संत? अर्थात हा अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचाच आहे. विठाला विठाला विठाला. आता एवढी मोठी लक्षणे सांगून जर एखाद्या महाभाग्यवंताच्या मुखात जर तुकाराम महाराजांचे नाव येत नसेल तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या या कीर्तनात ठेवण्याच्या लायकीचा नाही असे तुम्ही म्हणाल. विठ्ठल या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय देवाला भक्ती कशा प्रकारे आवडते याचे महत्व पटवून देतात. आता आपण अभंगाकडे वळूयात. तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात, देवाला तीच भक्ती आवडते की ज्या भक्तीत मनुष्य संसाराची माया देवाला वाहतो. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2य चरणात बोलतात, मनुष्याच्या प्रारब्धामुळे भगवंताने ज्याला जसं ठेवले त्याने त्याच परिस्थितीत समाधान मानावे. ठेविले अनंत तेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात बोलतात, तरीही तुम्हाला उद्वेग वाटला नाही, सुख न लागता दुःखच भोगावे लागते, कारण सुखात दुःखादी भोग हे मनुष्याच्या प्रारब्धामुळे भोगावे लागते. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगण्याचे फळ संचिताचे. श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात बोलतात, आपण आपल्या योग क्षमाचा बोजा देवावर घालू व आपला संसार देवाच्या चरणावरती वाहू. तुका मने घालू त्यावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. विठ्ठल कैलासवासी आज्यांचं प्रथम पुण्यस्मरण ते म्हणजे कैलासवासी द्रौपदबाई दत्तात्रय जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त. बरं मला सांगा, पुण्यस्मरण का करतात? का करतात? अनेक जण वर्ष श्राद्धाला कीर्तन करतात, पण त्यांना शास्त्र माहितीये का? माहितीये का? आता तुम्ही म्हणाल महाराज आमच्या शेजारची करतात म्हणून आम्ही पण करतो. तुम्हाला वर्ष श्राद्ध का करतात हे माहिती नाही. बरं कधी विचार केलाय का करावं लागतं वर्ष श्राद्ध? माणूस गेल्यावर
प्रकारच्या विधी करत असतात. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. सगळ्यात पहिला विधी तो म्हणजे 10वा, बरोबर का? दुसरा म्हणजे 13वा आणि तिसरं म्हणजे वर्ष श्राद्ध. पण कधी विचार केलाय का करावा लागतो 10वा, का करावा लागतो 13वा, का करावा लागतो वर्ष श्राद्ध? याचं कारण सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. बरं मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार सांगितलेत? किती सांगितलेत? 16 संस्कार सांगितलेत. पण हे 16चे 16 संस्कार याच्यावर झालेच पाहिजेत असं नाही. पण 3 संस्कार मात्र हमखास होतात. किती संस्कार? कोणकोणते? ऐका बर का. जीव जन्माला आल्यावर त्यावर सगळ्यात पहिला संस्कार तो म्हणजे नामकरण नावाचा संस्कार केला जातो. बाळ जन्माला आलं 12व्या दिवशी त्याच्यावर नामकरण नावाचा संस्कार करतात. किती दिवसानंतर? 12 दिवसानंतर. मुलगा असेल तर उजव्या कानात आणि मुलगी असेल तर डाव्या कानात. इथं उपस्थित माता पिता वर्ग, टाळकरी, मायकरी, इथं प्रत्येकाला काही ना काहीतरी नाव आहे. म्हणजे पहिला संस्कार इथं सगळ्यांचा झालेला आहे. दुसरा संस्कार करतात अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने, तो म्हणजे विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार तो म्हणजे अंतिम संस्कार. हे 3 संस्कार मात्र हमखास याच्यावर होतात. 16 मधून 3 गेले, किती राहिले? 13, बरोबर ना? म्हणून करावा लागतो 13वा. विठ्ठल अजून कारण सांगते. आपल्याकडे जीवखडा ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का जीवखडा? तुमच्याकडे काय म्हणतात जीवखड्याला? त्यावेळेस प्रेताच्या कडेनं आपल्याला मडकं घेऊन फिरायचं असतं. त्यावेळेस ते मडकं फोडायला एक खडा वापरला जातो, त्याला म्हणतात जीवखडा. तो जीवखडा एका कोरड्या कागदामध्ये किंवा कपड्यामध्ये ठेवायचा असतो आणि आपल्या घरामध्ये 13 दिवस अखंड दिवस चालू ठेवतात ना. मग हे 13 दिवस त्या अग्नीच्या साक्षीने या जीवावर 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा. विठ्ठल आणि एकदा काही जीवाचा 13वा झाला की तो या मृत्यू लोकातून आपल्या पोरं, सुना, नातोंडे, दहनदार, नाल यापासून मुक्त होतो व यम दरबाराकडे जायला निघतो. कुठं? यम दरबाराकडे. आता यम दरबाराकडे जायला 28 दिवस लागतात. किती? 28 आणि 13 किती झाले? 28 आणि 13 किती? कसं आहे ना, माझं गणित जरा कच्च आहे म्हणून तुम्हाला विचारते. किती झाले? 41, बरोबर ना? 41व्या दिवशी हा जीव यम दरबाराकडे पोहोचतो. पण तिथं पोहोचायला एक वैतरणी नावाची नदी आडवी येते ना. ती नदी सामान्य नदी नाही बरं का. श्रीमद भगवद्गीतेत वर्णन आहे. त्या नदीमध्ये 28 नरकाची घाण असते. ती नदी पाण्याची नदी नसते. आता ही नदी या जीवाला पार करायची पण याला पोहता येत नाही. मग त्या नदीच्या काठावर एक कामधेनू नावाची गाय असते. ती कामधेनू काय करते? त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते आणि पहिल्या तीरावर नेते. पण ती गाय त्या जीवाला आपल्या पाठीवर बसवते की ज्याने आयुष्यभरामध्ये एकदा तरी गोदान केलंय. कसं याचं? नाही पाळणाऱ्याला आणि ज्याने आयुष्यभरामध्ये एकदा पण गोदान केलं नाही की मग ब्राह्मण काका दशक्रिया विधीच्या वेळेस सांगतात गोदान करा. सोन्याची करा, चांदीची करा. उगा सोन्या चांदीची करण्यापेक्षा माणसाने एकदा तरी गोदान करावं. ज्याने गोदान केले ती गाय त्या जीवाला आपल्या पाठीवर बसते. आता मला सांगा, ते आपल्या गावातल्या जिरगाव गावातल्या नदीसारखी नाही बरं का. इकडून पाय टाकलं की त्या अंगानं निघालं. ती नदी पार करण्यासाठी 59 दिवस लागतात. 59 आणि 41 किती झाले? 100व्या दिवशी हा जीव यम दरबाराकडे पोहोचतो. आता तिथं पोहोचल्यावर आपल्या पाप पुण्याचं काहीतरी केलं पाहिजे. मग तिथं आपल्याला एक वकील लावावा लागतो. त्याचं नाव चित्रगुप्त. तो चित्रगुप्त सामान्य वकील नाही बरं का. काळ्या पांढऱ्या कपड्यातील तो वकील नाही. ती वकील ओरिजिनल सरकारी वकील. ते आपल्या फाईल तपासतो. याने किती जणांचे बांध कोरले, कोणाकोणाची लग्न मोडली, आपली फाईल तपासतो. आता
265 दिवस लागतात. किती? 265. आणि 100 किती झाले? बरं, एका वर्षाचे दिवस किती? बरोबर 1 वर्ष, म्हणजे वर्ष श्राद्ध. बरोबर एका वर्षाने ही तिथी येते. कुठलीही वर्ष श्राद्ध म्हणून करावं लागतं वर्ष श्राद्ध. विठ्ठल त्याला शास्त्रामध्ये अजून एक नाव आहे, पुण्यस्मरण. का बरं पुण्यस्मरण म्हणतात? या जीवाने आयुष्यभरामध्ये केलेलं पुण्य, त्याने मृत्यूलोकात निर्माण करून ठेवलेली संतती, त्या संततीने एका वर्षामध्ये केलेलं पुण्य, या जीवाने आयुष्यभरामध्ये केलेलं पुण्य, या दोघांची बेरीज ज्या दिवशी केली जाते त्या दिवशी करावं लागतं पुण्यस्मरण. विठ्ठल बरं, महिला मंडळ मला सांगा, महिन्याला एक तिथी असतो, त्याचं नाव मासिक. बरोबर ना? बरोबर एका महिन्याने त्या विधी येतो. त्या विधीला काय करायचं असतं? जेवण, अन्नदान करायचं असतं. आणि त्या दिवशी अन्नदान केल्यावर त्या जीवाचं वरती पोट भरतं. आता तुम्ही म्हणाल महाराज काय पण कसं सांगता, खाली जेवण खाल्ल्यावरती कसं पोट भरेल? त्याचं सुद्धा तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल नाही असा माणूसच राहिला नाही. आता प्रत्येकाने मोबाईल वरती काढायचे. काढ लवकर, काढा की, काढा. त्यात ऍप्लिकेशन असतात, व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, फोन पे, गुगल पे असतात ना. मग त्याचं फोन पे ऍप्लिकेशन उघडायचं आणि त्याच्यावर एक नंबर डायल करायचा, 86051277. सांगू का परत सांगते, नीट लक्ष नाही का? 86051277. आणि प्रत्येकाने 10,000 रुपये सोडायचे. बघा, लगेच आमच्या अकाउंटला पैसे पडतील. तुम्ही मला हातात पैसे दिले का? तरी माझ्या अकाउंटला पैसे आले. तसं खाली जेवण अन्नदान केलं की वरती त्याचं पोट भरतं. विठ्ठल महाभारतातील एक उदाहरण सांगते. फेमस कॅरेक्टर महारथी कर्णासारखा दानी आणि योद्धा नाही. स्वतःचं शरीर सोडल्यावर वरती गेला आणि ठरलेल्या तिथीनुसार त्याला भूक लागते. मग तो चित्रगुप्ताकडे जातो आणि म्हणतो, ए चित्रगुप्ता, मला काहीतरी खायला दे. चित्रगुप्त म्हणतो, तुझ्या नावाने कोणी अन्नदानच केलं नाही. कोण म्हणतं? चित्रगुप्त कर्णाला म्हणतो. मग चित्रगुप्त म्हणतो, तुझ्या गोळ्या बिया संपले की काय? कोण म्हणतं? कर्ण चित्रगुप्ताला म्हणतो, तुझ्या गोळ्या बिया संपले की काय? म्हणे दान केलं नाही. अरे मृत्यूलोकात जाऊन विचार. दान म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा कर्णाचं नाव येतं आणि तू म्हणतो दान केलं नाही. मग चित्रगुप्त म्हणतो, आवाज खाली. आपण वकील म्हणे, आपल्याकडे सगळ्यांच्या यादी आहेत. तू अन्नदान केलं नाही. तू दान केलं पण तू अन्नदान केलं नाही. तुझ्याकडे कोण अन्नदान मागण्याकरिता आलं तर तू हे बोट घ्यायचा आणि तिकडे विदुष्ट राजाकडे दाखवायचा. आता तेच बोट घे आणि तुझ्या तोंडात घाल, तुझी भूक भागेल. त्याप्रमाणे त्या कर्णाला स्वतःचं बोट तोंडात घालून भूक भागावी लागली. तसं आपण 7 दिवस सप्त्याच्या पंक्त्या सोडत नाही. आपलं काय व्हायचंय? म्हणून माणसाने एकदा तरी अन्नदान करावं. विठ्ठल याकरिता साधन भक्ती आहे, पण साध्य परमात्मा आहे. त्या अविनाशी भगवान परमात्म्याला आपल्याला प्राप्त करायचे. मग साधन ही भक्ती आहे, ते आपल्याला करायचे. सांगा कशी करायची भक्ती? कशी करायची? सोपं आहे. जशी देवाला आवडेल तशी करायची. विठ्ठल
बरं आजोबा मला सांगा, आपण भक्ती कशी करतो? खरंच सांगा, कशी करतो भक्ती? आपल्या मनाला वाटेल तशी करतो, पण माझ्या भगवंताला भक्ती कशी आवडते याचा विचार मात्र कोणीच करत नाही. मला सांगा, तुमच्यापैकी पंढरपूरला कोण कोण गेले? कोण कोण गेले? हात वर करा बरं. गेलेत का पंढरपूरला? माझ्या मंडळ हात वर करा. मग मला सांगा, त्या भगवंताचे डोळे झाकलेले आहेत की उघडे? कसे आहेत? नाही सांगतायत. याचं उत्तर तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतील पहिल्याच अभंगाच्या पहिल्याच चरणात आणि पहिल्या शब्दात सांगतात की देवाचे डोळे झाकलेले आहेत की उघडे आहेत. समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, देवाचे डोळे पूर्ण झाकलेलेही नाहीत आणि पूर्ण उघडेही नाहीत, म्हणजे समान आहेत. समान या शब्दाचा अर्थ तुम्ही कोणत्या जातीचा आहात, तुम्ही कोणत्या पंथाचा आहात हे देवाला काहीच घेणं नाही. सर्वांना समान वागणूक म्हणजे माझा भगवान परमात्मा उच्च नीच पाहत नाही. उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखो निया किंवा तुका मने भावे बेने देवे आकारावे. माझा भगवान परमात्मा भक्ताच्या भक्ती पुढे घेऊन आकाराला येतो. आकाराला येतो म्हणजे आपले संकट दूर करतो. तो भक्ताच्या मागे पुढे उभा राहून संकटाचे निवारण करतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट किंवा माऊलीच्या रे उभा मागे पुढे उभा मागे पुढे Bye.
वाईट आलिया गात निवाराया विठ्ठल हो मंडळी, देव त्या भक्ताची जात पाहत नाही, देव त्या भक्ताचा पंथ पाहत नाही, देव पाहतो तो माझ्या भाव आणि भक्ती. तात्काळ ते भक्तीचे रक्षण करतो. विठ्ठल तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेतील एक वर्णन सांगते. एक अरण्य होते. त्या अरण्यात एक तळ होते. तळ्याच्या भोवताली पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. सुंदर सुंदर फुलझाडे होती आणि त्या अरण्यात हत्तीचे काही कळप होते. त्या हत्तींच्या कळपांचा एक राजा होता. त्याचं नाव होतं गजेंद्र. तो गजेंद्र त्या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी जायचा, पण ते सुद्धा तळ्याच्या किनाऱ्यावरून प्यायचा. पण तो हत्ती जलविहार करण्यासाठी कधीच त्यात उतरत नसे. बाकीचे हत्ती जलविहार करण्यासाठी त्या तळ्यात जायचे, पण हा गजेंद्र कधीच उतरत नसे, कारण त्या तळ्यात एक मगर होती आणि ती मगर गजेंद्राची शत्रू होती. म्हणून हा गजेंद्र त्यात उतरत नसे. पण एके दिवशी गजेंद्र व त्याचा सर्व परिवार तिथं पाणी पिण्यासाठी गेले आणि पाणी पिऊन झाल्यावर गजेंद्राची पत्नी, भाऊ, बहीण सर्व नातेवाईक ते त्यात उतरून एकमेकाच्या अंगावर सोंडेने पाणी उडवू लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना आनंद वाटत होता आणि त्यांचा आनंद पाहून त्या गजेंद्राला मोह आवरता आला नाही आणि तो सुद्धा त्या त्यात उतरून एकमेकाच्या अंगावर सोंडेने पाणी उडवू लागला. आपला काळ हा या पाण्यात आहे हा गजेंद्र विसरूनच गेला. आपल्या कुटुंबियांबरोबर मस्त मजेत असताना पाण्यातून एक मगर आली आणि गजेंद्राचा पाय धरला. मग गजेंद्र मगरीला पाण्याबाहेर खेचू लागला आणि मगर गजेंद्राला पाण्याआत खेचू लागली. काय केल्यास गजेंद्राला मगर ऐकेना. मग गजेंद्राने आपल्या कुटुंबियांची मदत मागितली. ते सर्वजण मिळून गजेंद्राला पाण्याबाहेर खेचू लागले, पण पाण्यामध्ये मगरची शक्ती अफाट असते. काय केल्यास मगर ऐकेना. बरंच वेळ युद्ध चाललं. शेवटी नातेवाईक कंटाळली. नातू सुना म्हणू लागल्या, आता कुठपर्यंत याच्या नादी लागायचं. काही केलंस मगर याचा पाय सोडायला तयार नाही. आम्हालाही खूप भुका लागल्यात, नाहीतर हा गजेंद्र आता म्हातारा झालेला आहे. पिकल्याला पण कधी गोंद पडत सांगता येत असं म्हणून ते तिथून निघून गेले. आता गजेंद्राजवळ राहिली त्याची पत्नी, भाऊ आणि बहीण. ते सुद्धा गजेंद्राला पाण्याबाहेर खेचून खेचून थकले आणि म्हणू लागले, एवढ्या एकट्या जीवासाठी एवढे जीव उपाशी मारणं बरं नाही. आणि ते सुद्धा तिथून निघून गेले. आता गजेंद्राचा अंतकाळ जवळ आला होता आणि त्याच्या अंतकाळच्या वेळेस आज त्याच्यासोबत कुणीच नव्हते. नाच मारत देखील वर्णन करतात, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी. Oh
याचं गजेंद्रला अत्यंत वाईट वाटू लागले. नाही केली तुझी सेवा दुःख वाटे माझ्या जीवा. आता गजेंद्राला पश्चाताप होऊ लागला. मग त्याने काय केलं तर त्यातील एक कमळाचं फूल घेतलं आणि वरती आकाशात फेकून म्हणाला, कोण या सृष्टीचा मालक चालक असेल ना त्या भगवंताला माझं हे फूल अर्पण. त्याने मला या संकटातून सोडवावे आणि प्रार्थना करू लागला. विदग्ध गोपिका गजेंद्राने अशी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना वैकुंठामधील श्री भगवान विष्णूंनी ऐकली. त्यावेळी हरी जेवायला बसणार होते. त्याच वेळी ही प्रार्थना त्यांच्या कानावर पडली. मग हरी उठले आणि गजेंद्राकडे धावले. त्याच वेळी लक्ष्मीने विचारलं, हरी कुठं? हरी म्हटले, हत्तीजवळ. पण हत्तीचा ह लक्ष्मीचा उच्चारला आणि 3 महिन्यापर्यंत गजेंद्राजवळ पोहोचले. हा काय लक्ष्मी लक्ष्मी ती कळे गजराज विठाला. एवढ्या वेगाने भगवान तराळ आले आणि आपल्या सुदर्शन चक्राने मगरीचं मस्तक धडापासून वेगळं केलं. मग येताना देवानं विचार केला का की गजेंद्राची जात कोणती, त्याचा पंथ कोणता, धर्म कोणता. कोणताही जात पंथ धर्म न पाहता देवाने पाहिला तो म्हणजे भाव, भक्ती आणि गजेंद्राच्या वेदना. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. पण जशी हाक देवाला ऐकावीशी वाटते तशी हाक आम्ही देत नाही. अरे हा कशी मारा की जगाचा मालक स्वतः तुमच्या समोर आला पाहिजे आणि प्रेम असं करा की सर्व जगाने लक्षात ठेवलं पाहिजे. माझा भगवंत भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे, पण त्याला आज त्याचा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. माझा भगवंत प्रेमाचा भुकेला आहे आणि आम्ही प्रेम करतो अपतेष्टांवरती. जर तेच प्रेम माझ्या भगवंताला लावलं ना तर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल बुडते हे जनाना देखवे डोळा येतो कळवया मनोनिया. ऐका, ज्या तुकोबारा लोकांना सांगायचे बाबांनो परमार्थ करा, परमार्थ करा. लोक म्हटली महाराज परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मग महाराज म्हटले सोपं आहे, परमार्थ करायचा म्हणजे देवाची भक्ती करायची. लोक म्हटली पण भक्ती कशी करायची? महाराज म्हटले जशी देवाला आवडेल तशी करायची. लोकांनी त्या पुढे जाऊन प्रश्न विचारला पण देवाला भक्ती आवडते कशी? आणि हे जगद्गुरु तुकोबार आहे आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात. हे जिथाला भक्ती आवडते देवा, हे जिथाला भक्ती आवडते देवा, हे जिथाला भक्ती आवडते देवा, हे जिथाला भक्ती आवडते
थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. मग आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे देवाशी विभक्त नसणे, अर्थात स्वस्वरूपाशी सतत अनुसंधान. यास नाथ महाराज भक्ती म्हणतात. सहज स्वरूप स्थिती त्या नाम भक्ती, किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. हे रवी तिजी नाचवती, हे पहिली नाचरती, पै माझे सहज स्थिती भक्ती नाम. नाथ महाराज आणखी एका ठिकाणी वर्णन करतात. अनिशी माझी कथा, अनिशी माझी वार्ता, अनिशी माते दाता भक्ती तत्वदाती नाम. पण तुकाराम महाराज जरा वेगळ्या भाषेत वर्णन करतात. त्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरील माया ते म्हणजे प्रेम. तेच प्रेम माझ्या भगवंताकडे वळवायचं, त्याचंच नाव भक्ती. आणि अशीच भक्ती माझ्या भगवंताला आवडते. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही म्हणाल महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही एका भगवंताची भक्ती करत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. पाटी सोमवार पावे आणि बेलीसी लिंगा धावे, ऐसे कुलाचे अगवे जोगावी जोग. माणसाने वारंदिवशी देव निर्माण करून ठेवले. सोमवार आला रे आला, कैलास राणा शिवचंद्र मोहिम मुकटे झाली, कारंज्य सिंहो भवदूताई, तुझवीराजा सोमवारी एवढी महादेवाची भक्ती करायची की महादेवाला वाटलं पाहिजे हा भक्त माझा भक्त आहे. पण कुठपर्यंत? एकदा का सोमवार गेला रे गेला, आला मंगळवार. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, महिषासुरमर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करावर झाडणी, भक्ताला गुणी पावती निराली. आईचा जोगवा घुमायला. पण ती देवी एवढ्यावर राहिली नाही, माझ्या जवळ आली, मला बाजूला सारलं आणि माईक मध्ये ओरडली, बजाव. एकदा का मंगळवार गेला रे गेला, आला बुधवार. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नारायण वासुदेवा, हे नारायण वासुदेवा,
आला शुक्रवार. पहिला शुक्रवार हा लक्ष्मीच्या नावाचा होता, पण तो या कलियुगामध्ये संतोषी मातेच्या नावावर ट्रान्सफर केला गेला. जय संतोषी मा. आणि फुटानं पहा, आजही तुम्ही आनंदी जावा. आजही संतोषी मातेच्या मंदिरात फुटानेच वाहिले जातात. जय संतोषी मा. आणि फुटानं. पण यावर आमचे संत मंडळी गोडकथा भाग सांगतात. जय जगदंबे पूर्ण कदंबे जय उद्भवते. देह तुझा अर्पिला, देह तुझा अर्पिला, तुझं म्या फुलावरा बांधलेला, तुझं म्या फुलावरा बांधलेला. एकदा काय शुक्रवार गेला रे गेला, आला शनिवार. जय बजरंगबली तोडते दुश्मन की. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, माझा दाव्या सुबटा. एकदा काय शनिवार गेला रे गेला, आला रविवार. तोच भक्त उठून उभा राहतो आणि काय म्हणतो, सोमवाग्या प्रेम नगरावारी, सावधोनी भजरी लागावे, देव करावे वारी. वारी माझ्या म्हातारी देवारी, वारी माझ्या म्हातारी देवारी, वारी माझ्या म्हातारी देवारी, वारी माझ्या म्हातारी देवारी, माझ्या मल्हारी देवारी, माझ्या मल्हारी देवारी, वारी माझ्या म्हातारी देवारी, वारी माझ्या म्हातारी देवारी, वारी माझ्या म्हातारी देवारी, माझ्या म्हातारी देवारी. एकदा का रविवार गेला रे गेला, आला परत सोमवार. पाटी सोमवार पावे आणि बेलीची लिंगा धावे, ऐसे कुलाच्या गवे जोगावी जो. मग विठ्ठल जर अशी भक्ती तुम्ही केली तर ती भक्ती खरंच माझ्या भगवंताला आवडेल का? आता काही लोक म्हणतात, महाराज देव आमच्या अंगात येतो. मग त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर तुमच्या अंगात येणारा हा देव आहे, मग अगोदरचा आहे तो कोण आहे? कोण आहे? उत्तर तुमच्या पाशी आहे. तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा मला. आता हल्लीच्या मुलांना अंगात आलेलं पटत नाही. मी एकदा अशी आत्याच्या घरी गेले असताना आला ना आत्याच्या अंगात आणि लागले आता घुमाला. तशी शेजारची पोरं हसायला लागली. तशा आत्या म्हणाल्या, पोरांनो तुम्ही माझी चेष्टा करू नका, मी ओल्या लिंबाला आग लावते. मग मी म्हटलं, मामी तुम्ही ओल्या लिंबाला आग लावता? म्हटलं वय असं पाका चुलीत घालता. विठ्ठल याला भक्ती म्हणत नाही. शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. किती सांगितले? मोठ्याने बोला, किती सांगितले? एक श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. श्रवण, कथा सांगावी, प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं. कीर्तनाचे 3 प्रकार सांगितले. किती? 3. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. त्यापैकी साधं आणि सोपं कीर्तन ते म्हणजे नामसंकीर्तन. साधन काही सोपे, जळतील पापे जन्मातरीचे. भगवंताची भक्ती करत असताना निरपेक्ष भक्ती करायची. भगवान परमात्मा ठेवल तसं समाधानी
करायचं अभंगाचं दुसरं चरण. हे दिले मी तुम्हाला कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. मला वाटलं आता वाजवते आणि मग वाजवते आणि कुणीच टाळ्या वाजवा नाही. आता प्रत्येकाने हात वर करायचे. करा सगळ्यांनी. माग बसलेले सगळ्यांनी हात वर करायचे. मला सगळे दिसतात. राहू द्या असं आता लय छान दिसतंय. राहू द्या. विठोबा रघुमाई
Bye.
ते संग स्वकर्मणी. कर्म करायचं पण फळाची अपेक्षा करायची नाही, निरपेक्ष भक्ती करायची. जसं भगवान परमात्मा ठेवल तसं समाधानी राहायचं. तुम्हाला एक गंमत सांगते. एक म्हातारं होतं, त्याला 4 पोरं होती. म्हातारं झालं, एक्सपायर. मग वेगवेगळी राहिली. त्यांच्या विहिरीच्या जवळ एक आंब्याचं झाड होतं आणि ते आंब्याचं झाड सामायिक होतं. आंबा पाडायला आल्यावर तो आंबा पाडायचा आणि चौघा भावाने समान वाटण्या करून घ्यायच्या असं ठरलं. आंबे 220 निघाले. मग आता चौघा भावाने समान वाटण्या करून घ्याव्यात ना. पण गंमत पहा. पहिला मुलगा म्हणतो, आंब्याचं झाड मी लावलंय, मला जेवढे लागतील मी तेवढे घेईन. त्याने 100 आंबे घेतले. दुसऱ्याला तो वाटणेच नाही, त्याने 60 आंबे घेतले. तिसऱ्याने 40 घेतले. चौथा जरा या गायनाच्या सारखाच गरीब होता, त्याने 20 घेतले. 100, 60, 40, 20 सगळ्यांनी एकाच बाजारात आंबे विकायला नेले. आता मार्केटला गेल्यावर 1 रुपयाला 11 आंबे. ज्याने 100 आंबे नेले होते त्याचे 9 रुपये आले. एक आंबा शिल्लक राहिला. आखरी 99. एक आंबा शिल्लक राहिला. दुसऱ्याने 60 आंबे नेले होते, त्याचे 5 रुपये आले. आखरी 5 आंबे शिल्लक राहिले. तिसऱ्याचे 3 रुपये आले. 7 आंबे शिल्लक राहिले. आखरी 7 आंबे शिल्लक राहिले. चौथ्याचा 1 रुपया आला, पण 9 आंबे शिल्लक राहिले. 91. पहिल्याचे 1 रुपया आला. पहिल्याचे 9 रुपये आले, 1 आंबे शिल्लक राहिला. दुसऱ्याचे 5 रुपये आले, 5 आंबे शिल्लक राहिले. तिसऱ्याचे 3 रुपये आले, 7 आंबे शिल्लक राहिले. चौथ्याचा 1 रुपया आला, पण 9 आंबे शिल्लक राहिले. जी दुपारनंतर वारं आणि वादळ सुटलं म्हणता आणि आंब्याचं मार्केटच व्हायचं. एका श्रीमंत माणसाला आंब्याची गरज होती. मग ही चौघही भाव दुपारनंतर 1 रुपयाला 1 आंबे विकायला सुरुवात केली होती. ज्याने 100 आंबे नेले होते त्याचे 9 रुपये आले होते. 1 आंबा शिल्लक राहिला होता. 9 आणि 1. दुसऱ्याचे 5 रुपये आले होते. 5 आंबे शिल्लक होते. 5 आणि 5. तिसऱ्याचे 3 रुपये आले होते. 7 आंबे शिल्लक होते. 3 आणि 7. चौथ्याचा 1 रुपया आला होता, पण 9 आंबे शिल्लक होते. 91. मग वडावडी करून काय फायदा आहे का? थोरल्याने बोकांडी भोजन याला एवढे लांब. मग महिला मंडळी नीट लक्ष देऊन ऐका. धाकट्याची बायको थोरल्याजवळ जाते आणि म्हणते, होय ताई साहेब, तुमचे 100 आंब्याचे किती पैसे आले? तिनं पण सांगितलं 10 रुपये. ती म्हटली, आमचे 20 आंब्याचे 10 रुपये आले आणि तुमचे 100 आंब्याचे 10 रुपये कसे? तिची पण पिटली नाटूक आणि गेली नवऱ्याकडं भांडायला. कर्मापुढं कोणाचं काय चालत नाही. भगवान परमात्मा ठेवल तसंच समाधानी राहायचं. चित्तीला विचलित आणू द्यायचं नाही आणि यदा कदाचित चित्त विचलित झालंच तर अभंगाचं 3रं चरण. वाहिल्याहून वेग दुःखाची केवळ Thank you.
2 वेळा अश्रू येते. एकदा मुलगी घर सोडून नांदायला जाते तेव्हा, आणि एकदा मुलगा घर सोडून वेगळा राहतो तेव्हा. सजना हो, पसंतीने पत्नी मिळू शकते, पण आई मात्र पुण्याईने मिळते. त्यासाठी पसंतीने मिळणाऱ्या पत्नीसाठी पुण्याईने मिळणाऱ्या आईचा त्याग करू नका. ज्यावेळेस तुम्ही लहान होतात ना, त्यावेळेस आईची कोस ओली ठेवायचा, आणि ज्यावेळेस मोठे झालात ना, त्यावेळेस आईचे डोळे ओले ठेवता. काय म्हटलं असेल हो त्या आईचा जीव? पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, आणि स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. ज्या आईने अमृत पाजले त्या आईला कधी विष पाजू नका. सर्व गुन्हे माफ करणारे एकमेव न्यायालय ते म्हणजे आईचे हृदय असते. लेकराचे हितवाय माऊलीचे चित्त. आईच्या प्रेमाचे मोल नसते, ते कशातच तोलता येत नाही. आयुष्यभरामध्ये सर्व काही मिळेल, पण आईचं प्रेम मिळणार नाही. पण आपण प्रत्येक गोष्ट उलटी करतो. आपण प्रेम करतो बायकोवर, पण तेच प्रेम माझ्या आईच्या बाबतीत का नाही? वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आईच्या हातचे जेवण चांगले लागते, आणि एकदा का लग्न झालं, एकदा का याच्या डोक्यावर अक्षता पडला की आईच्या हातचे जेवण चांगले लागत नाही. का बरं असं होतं? लग्ना अगोदर सर्व काही व्यवस्थित असतं, आणि लग्ना नंतर सर्व काही बिघडतं. बरोबर आहे. दोष त्या अक्षतामध्ये. मला सुद्धा कधी खोदी कधी मला सुद्धा खूप वाईट वाटतं. आमचे महाराज मंडळी जगाला ओरडू ओरडू सांगतात, आई मायेचा सागर आहे तर बाप दयेचा समुद्र आहे. पण आज कित्येक समाजात महाराज मंडळी आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही. ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. मी एकदा महाराजांच्या घरी गेले असताना महाराजांना विचारलं, महाराज तुमची आई दिसा नाहीत, आजारी आहेत का, कुठे गावी गेलेत का? त्यावर महाराजांनी खूप हसून मजेशीर उत्तर दिलं, आता तुम्हाला काय सांगू, माझ्याच बायकोचं आणि माझ्या आईचं जमत नाही, म्हणून आई वेगळी राहते. मी म्हटलं बापरे, बायकोसाठी आईचा त्याग हे सांगण्याचं माझं वय नाही, पण मी तुम्हाला एक दृष्टांत नक्कीच सांगेन की आईच्या प्रेमाचे मोल कसे असते. एकदा बायकोने नवऱ्याला सांगितलं, तुम्ही दिवसभर घरी नसता, मला तुमच्या आईचे बोलणे ऐकावे लागते, एकदाच काहीतरी बंदोबस्त करा. एकतर मी तरी या घरात राहील, नाही तर तुमची आई तरी. मुलापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. काय केलं असेल त्या आईने? काय केलं असेल त्या मुलाने? रात्री आई झोपेत असताना विठ्ठल रात्री आई झोपेत असताना मुलाने एक दगड घेतला आणि आईच्या अंगावर टाकला. आईची हत्या केली. त्याच नरक मनाने आईच्या शरीराचे 3 तुकडे केले आणि ते तुकडे घेऊन नदीला टाकायला निघाला. योगायोगाने समोरून पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी विचारलं, एवढ्या रात्री कुठं चालला आणि या पोत्यामध्ये काय आहे? पोलिसांनी ते पोत खोलून पाहिलं तर त्यात एक वृद्ध महिलेचा मृत्यूदेह निघाला. पोलिसांनी विचारले, कोण आहे आणि का मारलं? मुलगा म्हणतो, माझी आई आहे, बायकोच्या सांगण्यावरून मारलं. पोलिसांनी त्या मुलाला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं की मुलाच्या नाका तोंडातून रक्त वाहू लागलं. एवढं मारलं. मुलगा आई आई ओरडायचा, पोलीस साहेब मारायचे. मुलगा आई आई ओरडायचा, पोलीस साहेब मारायचे. आणि तीच हाक आईच्या हृदयात जाऊन पोचली आणि धडापासून झालेलं वेगळं त्यातून मुलग्यातून आवाज आला, ओ पोलीस साहेब, तो माझा मुलगा आहे, त्यानं मला मारलं, तुमच्या काय बापाचं गेलं? यालाच म्हणतात आईचे प्रेम.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली फुलाचा अभंग होईल. घरातील सर्वांनी पुढे या आणि सर्वांनी नामघोष झाल्यानंतर फोटोच्या दिशेने पुष्पवृष्टी करायची. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. 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 घरातील सर्वांनी समोर या. सर्वांनी उठून उभा राहा. एक मिनिट साईडला कुंडली गवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय विठ्ठल जय विश्वा
की जय. हॅलो, हे पहा, सर्व पाहुणे मंडळीला, ग्रामस्थांना विनंती आहे, खाली थोडंसं बसून घ्या. दुःखामध्ये असताना एवढा मोठा सुंदर कार्यक्रम या परिवाराने केला. या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी आहोत. या दुःखामध्ये असताना एवढा मोठा सुंदर कार्यक्रम या परिवाराने केला. या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी आहोत. या